पुणतांबा अहमदनगर जिल्ह्यातल्या या गावाचं नाव आज कदाचित सर्वांनाच माहीत असेल। पुणतांब्यातून शेतकरी आंदोलनाची ठिणगी पेटली। पुणतांब्यातल्या शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं आणि आता या आंदोलनाची पुढची दिशा नाशिकमधून ठरते। असं असलं तरी सुद्धा पुणतांब्याच्या क्रांतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। का आहे पुणतांब्याची क्रांती हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केलाय। अशा सरकारचं करायचं काय? कर्जमाफी, हमीभाव, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी अशा विविध मागण्यांसाठी महाराष्ट्रातल्या बळीराजानं पहिल्यांदाच संपाची वज्रमूठ उगारली। शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक संपामुळे अहमदनगर जिल्ह्यातलं पुणतांबा गाव राज्याच्या नकाशावर अधोरेखित झालं। कारण याच पुणतांब्यामध्ये शेतकरी संपाचा पहिला निखारा धगधगला आणि पुढे त्यानं वणव्याचं रूप धारण केलं। धनंजय धनवटे, धनंजय धोरडे आणि धनंजय जाधव 3D या नावानं ओळखल्या जाणाऱ्या या त्रिकुटानं शेतकऱ्यांच्या संपाची कल्पना जन्माला घातली। मध्यंतरीच्या मार्च महिन्यामध्ये शेतकऱ्यांचा संप चालू होता बघा, सॉरी याचा डॉक्टरांचा। तर डॉक्टरांचा संप चालू होता म्हटल्यावर त्यावेळेस मनात कल्पना आली की बा शेतकरी जर संपावर गेला तर काय होईल। पण आता जर लोकांना सांगावं तर कदाचित लोक याच्यावरती काय प्रतिक्रिया देतील। मुळात अशी संकल्पना जर आपण मांडली तर लोक सगळ्याला आपल्याला हसतील आणि तसंच घडलं। ज्यावेळेस मी शेजारी पुणतांब्या गावात गेलो त्यावेळेस काही लोकांना मी कल्पना मांडली। मी जेव्हा एखाद्या 2 जणांशी म्हटलं अरे आपण शेतकरी संपावर जाऊया, ते असे सरळ पुढे चालत गेले, त्यांनी माझ्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही। 3 एप्रिल 2017 शिर्डीपासून 18 किलोमीटरवर वसलेल्या पुणतांब्यात ग्रामसभा झाली। सुरुवातीला हास्यास्पद वाटणाऱ्या शेतकरी संपाच्या कल्पनेला आता मूर्त स्वरूप मिळत होतं। शेतकऱ्यांच्या पहिल्या वहिल्या संपाला पाठिंबा देण्यासाठी शेजारची गावही पुढे सरसावली। सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा संप यशस्वी करण्यामागे किंवा हा संप पुढे चालू ठेवण्यामागे याच्या सगळ्यात महत्वाची जी भूमिका आहे हे दूध उत्पादक आणि भाजीपालावाले असतील, यांनी तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला दाखवून दिलं की बा शेतकरी हा एकत्र येऊ शकतो। शेतकरी संपासंदर्भात ठोस निर्णय घेण्यासाठी 9 मे रोजी पुण्यात राज्यव्यापी बैठक झाली। तोपर्यंत 3D पॉवर म्हणून ओळखली जाणारी मंडळी एकत्र होती। 16 मे रोजी काही शेतकरी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मध्यस्थीनं मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले आणि 3D पॉवर विभागली गेली। शेतकरी संपाला आता तुफान प्रतिसाद मिळायला सुरुवात झाली होती। गावागावातली लोक ग्रामसभा घेऊन शेतकरी संपाला पाठिंबा देत होती। गावातल्या पारावर फक्त शेतकरी संपाची चर्चा होती आणि हाच वाढता पाठिंबा या 3D पॉवर मध्ये विभाजन करून गेला। डॉक्टर धनंजय धनवटे यांना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांचा गट मिळाला, तर धनंजय जाधव यांना आमदार कोल्हे यांचा गट मिळाला। नेतृत्वाची स्पर्धा सुरू झाली आणि इथेच 3D पॉवरचं विभाजन झालं। मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनावर विश्वास न ठेवणाऱ्या शेतकरी नेतृत्वानं 1 जून पासून संपाची हाक दिली। 1 जूनचा सूर्य उजाडला। फक्त पुणतांबाच नव्हे तर संपूर्ण राज्यभरातला शेतकरी रस्त्यावर उतरला। सातबारा कोरा करण्याची मागणी करत शेतकऱ्यांनी भाजीपाला रस्त्यावर फेकला। लाखो लिटर दुधाचे टँकर भर रस्त्यात रिते झाले।
काही ठिकाणी वाहनं पेटवण्यात आली। शेतकऱ्यांचा हा रुद्रावतार पाहून उभ्या महाराष्ट्राच्या काळजाचा धोकाच होता। 1 जूनच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रात या शेतकरी संपाला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता। चांद्यापासून ते बांद्यापर्यंतचा शेतकरी आपल्या मागण्या घेऊन रस्त्यावरती उतरला होता। दूध भाजीपाला रस्त्यावरती फेकून सरकारचा निषेध करत होता। तिकडे जाळपोळही सुरू झाली होती। कोर कमिटीला ही आनंदाची गोष्ट होती की महाराष्ट्रात संपाला पाठिंबा मिळतोय, मात्र दुसरीकडे धाकधूक या कमिटीची वाढली होती। सरकारकडून दबाव यायला सुरुवात झाली होती आणि कोर कमिटीच्या एक सदस्यांचे फोन देखील खणखणायला सुरुवात झाली। तिकडे अहमदनगरच्या राळेगण सिद्धीमध्ये बसलेल्या अण्णा हजारेंनी शेतकरी आणि सरकारमध्ये मध्यस्थी करण्याची तयारी दाखवली। शेतकऱ्यांच्या शेतीमालाला खर्चावर आधारित योग्य भाव मिळावा याच्याशी मी सहमत आहे। मुख्यमंत्र्यांशी माझी चर्चा झाली 2 वेळेला आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला सांगा शेतकऱ्यांच्या संबंधाने काय करायचं आहे, तर ते आम्ही करायला तयार आहेत। शेतकरी संपाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 2 जूनला संपाचं नेतृत्व करणाऱ्या समितीमध्ये मतभेदाची चिन्ह दिसू लागली। दुपारी 4 वाजता सुरू झालेल्या कोर कमिटीच्या बैठकीत काही सदस्यांचे फोन वाजू लागले। 2 जून संपाचा दुसरा दिवस होता। संपाची पुढची दिशा ठरवण्यासाठी कोर कमिटीनं पुणतांब्यात एक बैठक बोलावली। सकाळी 11 वाजता सुरू होणारी बैठक दुपारी 4 वाजता सुरू झाली। तोपर्यंत सरकारने कोर कमिटीच्या सदस्याचे कच्चे दुवे शोधले होते। या कोर कमिटीच्या मीटिंगमधून आता मोठमोठे आवाज यायला सुरुवात झाली होती। मीटिंग संपली। 5 वाजता कोर कमिटीनं संपाची पुढची दिशा सांगत एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यानंतर कोर कमिटीच्या सदस्याचा एक जथ्था 3 गाड्यातून मुख्यमंत्र्यांना चर्चा करण्यासाठी मुंबईकडे निघाला। संध्याकाळी पुणतांब्याहून निघालेल्या 9 शेतकऱ्यांची समिती रात्री 12 वाजता वर्षा बंगल्यावर दाखल झाली। पहाटे 4 वाजेपर्यंत खलबत सुरू होती आणि बैठकीत सरते शेवटी मुख्यमंत्री काही शेतकरी नेत्यांच्या कानात कुजबुजताना प्रसार माध्यमांच्या कॅमेऱ्यांनी टिपलं। या बैठकीनंतर शेतकरी नेत्यांनी दिलेली प्रतिक्रिया ऐकून संपकरी शेतकरी संभ्रमात पडला। 70% मागण्या जवळपास आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी त्या ठिकाणी मान्य केलेल्या आहेत आणि त्यामुळे हा आपला जो संप आहे हा आम्ही या ठिकाणी माघारी घेत आहोत। मुख्यमंत्र्यांनी ऑक्टोबर महिन्यापर्यंत अल्प कर्जधारकांची कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलं, मात्र संप मागे घेतल्याची घोषणा करणाऱ्या कोर कमिटीच्या सदस्यांवर शेतकऱ्यांनी टीकेची झोड उठवली। खुद्द पुणतांब्यामध्येच शेतकरी संपावरून 2 गट पडले। पूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा विश्वासघात केलेला आहे। या संपासंदर्भातली भूमिका पहिल्यापासून होती की सर्वांनी सामुदायिक निर्णय घ्यायचा, त्या तत्वालाच हातात फासलेला आहे। एकदा मीडियामध्ये बसून वेगळं स्टेटमेंट करता, एकदा जनतेत आल्यानंतर वेगळं स्टेटमेंट करता आणि मुख्यमंत्र्यांबरोबर गेल्यानंतर वेगळं स्टेटमेंट करता, हे अत्यंत चुकीचं आहे। अशा पद्धतीचा तुमचा हा स्वयंघोषित नेतेगिरी आता आम्हाला मान्य नाही। त्यांनी 4 भिंतीचा जो निर्णय घेतला तो शेतकऱ्याला मान्य नाहीये आणि तो तुम्ही इथून निर्णय घेतला ना पुणतांब्यातून संपाचा, तर मग तुम्ही पुणतांब्यात मुख्यमंत्र्याला आणा ना। हा संप असा नुसत्या आश्वासनावरती माघार घेणार नाही असं या सगळ्या शेतकऱ्यांचा निर्णय आणि म्हणून हा संप पुढे चालू ठेवायचा असं या आजच्या इथल्या या बैठकीमध्ये सगळ्या शेतकऱ्यांनी ठरवले। चर्चेसाठी वर्षा बंगल्यावर गेलेल्या कोर कमिटीच्या सदस्यांचे फोन अचानक आउट ऑफ कव्हरेज झाले। शेतकरी संपाच्या सुकाणू समितीवर पुणतांब्याची पकड ढिली होत गेली आणि नाशिक मधल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत नव्या सुकाणू समितीची स्थापना झाली। शरद जोशींचे शिष्य अशी ओळख असणाऱ्या नेत्यांनी शेतकरी संपाचं नेतृत्व आपल्या खांद्यावर घेतलं। एका बाजूला पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केलं म्हणून छाती बडवून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूला त्याच पाकिस्तानातून कांदा आयात करायचा आणि कांदा उत्पादक शेतकऱ्याला उद्ध्वस्त करायचं, हा कुठला न्याय? स्वाभिमानी शेतकरी संघटना या संपाच्या मागे आहे आणि आम्ही आमचा स्वाभिमानी दूध संघ बंदच ठेवलेला आहे। शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान होत असताना लोक आम्हालाच मतं मारते, म्हणून आता शेतकऱ्यासाठी काही करायचं नाही अशा प्रकारची मानसिकता सरकारची झालेली आहे। म्हणून याला एक चोख उत्तर म्हणून रस्त्यावर आलो तर अनेक गुन्हे दाखल करून गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल सरकार करतं, त्या लाठीचार्ज करेपर्यंत गोळीबार करेपर्यंत सरकार समोर येत असताना
आता ही गांधीजीच्या मार्गाचं संपावर जाण्याचा हा आंदोलन, याला आम्ही प्रहारचा पाठिंबा देतोय. स्वतःच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांच्या संपात राजकीय पक्षांनी कधी शिरकाव केला ते कळलंच नाही. ज्यांच्या हातात दिल्लीची सत्ता आहे त्या सरकारने, त्या पक्षाने कर्जमाफी दिलेली आणि त्यामुळे साहजिकच अन्य राज्यामध्ये लोकांची अपेक्षा असणं याच्यात काही चुकीचं नाही आणि ते होत नाही. त्यामुळे लोक आज हे अस्वस्थ झालेले. शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेतल्यानंतर शेतकऱ्याला वेठीस धरणं, शेतकऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करणं हे खरं म्हणजे एक प्रकारचं पापच आहे. पण तरी देखील राज्य सरकारची एक मानसिकता निश्चित आहे की जे खरे शेतकऱ्यांचे नेते असतील त्यांच्याशी आम्ही कधीही चर्चा करायला तयार आहोत. ते आमच्या सोबत असले तरी विरोधात असले तरी त्यांच्याशी चर्चा करायला तयार आहोत. सरकारला अगदी माकडाबरोबर चर्चा करून द्या, आम्हाला काही त्याचं देणं घेणं नाही, परंतु शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला पाहिजे आणि स्वामीनाथन यांच्या सूत्रानुसार त्याला हमीभावाची शाश्वती मिळाली पाहिजे. हे दोन मुद्दे आहेत. नवी सुकाणू समिती शेतकरी आंदोलनाला कोणत्या वळणावर नेईल हे येणारा काळच ठरवेल. मात्र भविष्यात जेव्हा शेतकरी संपाची आठवण काढली जाईल तेव्हा पुणतांब्याचा आवर्जून उल्लेख केला जाईल. कृष्णा केंडे, ABP माझा, पुणतांबा, अहमदनगर.